थांबा. 25 जूनच्या निर्जला एकादशीला ही एक वस्तू मुख्य दरवाजाला ठेवली नाही तर तुमच्या घरात येणार मोठा लाभ हातातून निसटून जाऊ शकतो. मंडळी, शास्त्रानुसार निर्जला एकादशी हा वर्षातील सर्वात पुण्यदायक दिवस मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी मुख्य दरवाजाशी संबंधित एक छोटा उपाय केल्याने घरातील नकारात्मक दूर होते आणि सुख समृद्धीचे मार्ग खुलतात. पण ती वस्तू नेमकी कोणती आहे आणि कोणत्या वेळी, कशी आणि कुठे ठेवायची जेणेकरून तो शुभ परिणाम मिळेल? व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त नियम सांगणार आहे जो बहुतेक लोकांना माहीत नसतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटात मिळणारी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. मंडळी, निर्जला एकादशी ही साधी एकादशी नाही. हिंदू धर्मग्रंथामध्ये तिला सर्व एकादशीपैकी सर्वात ज्येष्ठ मानले गेले आहे. असे सांगितले जाते की जो भक्त श्रद्धेने या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतो त्याला अनेक एकादशीचे पुण्य प्राप्त होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दिवशी मुख्य दरवाजाला इतके महत्त्व का दिले जाते? कारण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. ज्या घराचा दरवाजा स्वच्छ, सुंदर आणि शुभ चिन्हांनी सजवलेला असतो त्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी सण, उत्सव आणि विशेष तिथींनी दरवाजा, तोरण बांधणे, रांगोळी काढणे आणि शुभ वस्तू ठेवण्याची परंपरा सुरू केली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, निर्जला एकादशी दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी. कारण अस्वच्छ दरवाजा आणि अस्वस्थ प्रवेशद्वार शुभ कार्यासाठी खूप काही मानले जाते. अनेक लोक पूजा करतात, उपयोग करतात, पण मुख्य दरवाजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना अपयश मिळते आणि म्हणून 25 जून निर्जला एकादशीला मुख्य दरवाजाच्या संबंधी तो खास उपाय केला जातो. पण एक गोष्ट नेहमी कोणती आहे ती जाणून घ्या. ती म्हणून घेण्यासाठी पुढील भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपण त्या वस्तूचे नाव आणि ती ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. मंडळी, निर्जला एकादशी अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, दानधर्म करतात, पण एक अशी चूक करतात ज्यामुळे त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. ती चूक म्हणजे मुख्य दरवाजाकडे दुर्लक्ष करणे. हो मंडळी, वास्तुशास्त्रानुसार घरचा मुख्य दरवाजा हा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नसून तो सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. ज्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ, शोभून आणि पवित्र असतो त्या घरात आनंदाचे वातावरण राहते असे मानले जाते. पण जर दरवाजा कचरा असेल, तुटलेल्या वस्तू असतील किंवा अस्वच्छ असेल तर ते शुभ मानले जात नाही. म्हणून 25 जूनच्या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मुख्य दरवाजा स्वच्छ करा. त्यानंतर हळद कुंकू लावा, सुंदर रांगोळी काढा आणि भगवान विष्णूचे स्मरण करा. मात्र मंडळी, फक्त एवढे पुरेसे नाही. या दिवशी एक अशी खास वस्तू मुख्य दरवाजात ठेवली जाते जी शुभतेचे प्रतीक मानली जाते. अनेक लोक हा उपाय करताना त्यामागील रहस्य फार कमी लोकांना माहीत असते. ती वस्तू म्हणजे कोणती आहे, ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कोणत्या वेळी तर ती शुभ मानली जाते, हे सर्व आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. ती वस्तू पाहून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल. मंडळी, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. 25 जूनच्या निर्जला एकादशीला मुख्य दरवाजात ठेवणारी जाणारी शुभ वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला कलश. हिंदू धर्मात कलशला अत्यंत पवित्र आणि मंगलम मानले जाते. असे सांगितले जाते की कलशमध्ये सर्व देवतांचा वास असतो आणि तो सुख, समृद्धी व शुभतेचं प्रतीक. म्हणून कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा धार्मिक विधी कलश स्थापनेशिवाय पूर्ण मानले जात नाही. पण मंडळी, फक्त कलश ठेवणे पुरेसे नाही, त्याची योग्य पद्धत देखील महत्त्वाची असते. सर्वप्रथम स्वच्छ तांब्याचा किंवा पितळाचा कलश घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असल्यास त्यात एक चिमूट गंगाजल टाका. त्यानंतर कलशवर हळद कुंकू लावा आणि त्याच्या मुख्यावर 5 आंब्याची पाने ठेवा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, कलशवर एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवा. हा कलश मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस अशा ठेवा की प्रत्येकाची नजर त्यावर पडेल. असे मानले जाते की हा कलश घरातील सकारात्मकता वाढवण्याचे, शुभतेचे प्रतीक मानले जाते. पण थांबा, निर्जला एकादशी दिवशी कलश ठेवण्याची एक विशिष्ट वेळ असते. ती वेळ चुकली तर हा उपयोग अपूर्ण मानला जातो असे अनेक ठिकाणी सांगितलेले जाते. हे पुढील भागात जाणून घेऊया.
मंडळी, अनेक लोक कलश ठेवतात पण एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, योग्य वेळ. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण केल्यानंतर कलश ते स्थापन करणे शुभ मानले जाते. कलश ठेवताना मनात कोणतेही नकारात्मक विचार आणू नका, कारण श्रद्धा आणि सकारात्मक भावना हेच या उपायाचे खरे सामर्थ्य आहे. आता खास नियम: कलश ठेवण्यापूर्वी मुख्य दरवाजासमोर एक छोटा तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना प्रार्थना करा, हे श्रीहरी, माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक कायम राहू दे. मंडळी, हा साधा दिसणारा उपाय घरात भक्तीचे मंगल वातावरण निर्माण करतो, पण इथे बहुतेक लोक मोठी चूक करतात. कलश ठेवल्यानंतर काही लोक राग, विवाद किंवा कडू शब्दाचा वापर करतात. धार्मिक मान्यतेनुसार अशा गोष्टी शुभ कार्याचे महत्त्व कमी करतात. म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी शक्य तितकं शांत राहा, दान धर्म करा आणि गरजू लोकांना मदत करा. पण थांबा, कलश ठेवताना एक छोटी वस्तू त्यामागे टाकली तर हा उपाय आणखी शुभ मानला जातो, असे अनेक ज्येष्ठ लोक सांगतात. ती वस्तू कोणती आहे आणि निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्या 5 गोष्टी अजिबात करू नये, हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत असते. धार्मिक परंपरेमध्ये असे मानले जाते की निर्जला एकादशी दिवशी कलशातील पाणी एक सुपारी टाकणे शुभ मानले जाते. सुपारीला मंगल कार्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे अनेक पूजा विधीमध्ये तिचा वापर केला जातो. कलशमध्ये सुपारी टाकल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा, मनातील इच्छा व्यक्त करा. मात्र मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्मासाठी नसतो, तो अर्थपणी ठरतो. फक्त वस्तू ठेवणं चमत्कारी अपेक्षा न करता सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न तितके महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट: निर्जला एकादशी या 5 चुका अजिबात करू नका. कोणाचाही अपमान करू नका, घरात भांडण किंवा विवाद करू नका, खोटे बोलणे टाळा, मुख्य दरवाजा अस्वच्छ ठेवू नका, गरजूंना मदत करण्याची संधी मिळण्यास दुर्लक्ष करू नका. मंडळी, या छोट्या गोष्टीचे पालन केल्याने घरात वातावरण अधिक सकारात्मक होण्याचे मदत होते. पण अजून एक मोठे रहस्य बाकी आहे. निर्जला एकादशी रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं केलेला एक विशेष उपाय अनेक भक्त आवर्जून करतात. तो उपाय कोणता आणि दुसऱ्या दिवशी कलशचे काय करायचे, हे पूर्ण पुढील शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. निर्जला एकादशी रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे मनापासून स्मरण करा. त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ ठेवलेल्या कलश समोर एक छोटा तुपाचा दिवा लावा. दोन्ही हात जोडून मनातील इच्छा व्यक्त करा आणि म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र किमान 11 वेळा म्हणा. अनेक भक्तांचा विश्वास आहे की या दिवशी केलेली प्रार्थना भगवान विष्णूंना लवकर पोहोचते. आता प्रश्न येतो, दुसऱ्या दिवशी कलशचे काय करावे? मंडळी, दुसऱ्या दिवशी सकाळी कलशमधलं पाणी घरातील तुळशीच्या रोपाला किंवा इतर पवित्र झाडांना अर्पण करा. सुपारी आणि नारळ देवघरात किंवा पूजेत वापरा. असे केल्याने पूजा समारोप शुभ आणि पद्धत होते असे मानले जाते. मंडळी, लक्षात ठेवा, निर्जला एकादशीचा खरा अर्थ फक्त उपायामध्ये नसून श्रद्धा, भक्ती, संयम आणि चांगल्या कर्मामध्ये आहे. जेव्हा आपण मनापासून भगवान विष्णूचे स्मरण करतो तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मक विचार आणि नवीन ऊर्जा निर्माण होते. जर तुम्ही 25 जूनच्या निर्जला एकादशीचा हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मंडळी, आता आपण निर्जला एकादशीच्या दिवशी मुख्य दरवाजात ठेवायचा तो एक शुभ वस्तूबद्दल जाणून घेतले. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वस्तू नाही तर तुमची श्रद्धा आणि भक्ती तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध असणे, चांगले कर्म करणे, इतरांना मदत करणे हे सर्वात मोठा उपाय आहे. 25 जूनला निर्जला एकादशी तुम्ही हा उपाय करत असाल तर पूर्ण विश्वासाने आणि सकारात्मक मनाने करा, कारण जेव्हा भक्ती, विश्वास एकत्र येतात तेव्हा जीवनात नवी संधीचे दरवाजे उघडू लागतात. आता कमेंटमध्ये श्री विष्णू आवश्यक लिहा, जे करून भगवान विष्णूंचा आशीर्वाद सर्वांवर राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नक्की आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
तुमच्या घरात सुख समृद्धी तुमच्या घरात सदैव नांदो. जय माता लक्ष्मी. बाय बाय सर्वांना.